गणेशोत्सव तोंडावर असताना दापोली नगरपंचायतीकडून भर पावसात रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे, पण पावसानं बुजवलेले खड्डे परत मोकळे होत असल्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आलाय। खड्डे बुजवूनही बाप्पाचं आगमन खड्ड्यातूनच होणार आहे। वाशिमच्या पोहरादेवीमध्ये गोर नायकण बंजारा महिला संघटनेच्या वतीनं विजय वडेट्टीवारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। विकास कामांना विरोध केल्यानं वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत बंजारा समाजातील महिलांनी निदर्शनं केली। मुंबई गोवा महामार्गावर चक्काजाम झालाय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे। 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। गणेशोत्सवाला अवघे काही तास उरलेत आणि याकरता कोकणवासीय विविध मार्गाने आपल्या गावी पोहोचतायत। कोकणात जाण्याकरता दिव्यातून जादा रेल्वे गाडी सोडण्यात येते आणि या रेल्वेकरता मोठ्या संख्येनं प्रवाशांनी गर्दी केली। सोन्या चांदीच्या किमती बुधवारी घसरल्या। इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशननुसार सोनं प्रतितोळा 214 रुपयांनी स्वस्त होऊन 71,280 रुपयांवरती आले, तर चांदी प्रति किलो 1,240 रुपयांनी घसरून 81,038 रुपयांवरती आली आहे। नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा खुल्या बाजारात येताच लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली। कांद्याच्या दरात 700 रुपयांची घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। दरम्यान नुकसानीचा अहवाल कॅबिनेट समोर मांडला। तात्काळ मदत देण्याचा निर्णय झाला असून पंचनामे करून पीक विमा कंपन्यांनी 25% अग्रिम रक्कम देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली। मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्रातील पहिली घोंगडी बीडच्या गेवराईमध्ये बैठक पार पडली आणि यावेळी जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात आलं। या घोंगडी बैठकीला मोठ्या संख्येनं मराठा बांधव हजर होते। गडचिरोलीच्या अतिदुर्गम पत्ती गावात अंधश्रद्धेतून 2 मुलांचा जीव गेलाय। मुलांची प्रकृती बिघडल्यानंतर आई वडिलांनी मुलांना डॉक्टरकडे न नेता गावातल्या पुजाऱ्याकडे नेलं, मात्र पुजाऱ्याच्या मंत्रतंत्रांमुळे मुलांची प्रकृती आणखी बिघडली आणि त्या दोघांचाही मृत्यू झाला। गडचिरोलीतील अतिदुर्गम भाग असलेल्या पत्तीगाव इथे काल 2 मुलांचा तापामुळे मृत्यू झाला आणि त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आज आहेरीच्या रुग्णालयात आणण्यात आले, मात्र मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं। मावळच्या कुंडबळ्यामध्ये एका मुलासह मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे। दरम्यान घटनास्थळी तळेगाव आंबी एमआयडीसी पोलीस आणि मावळ वन्यजीव रक्षक बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू आहे। चंद्रपूरच्या मध्यवर्ती भागात आढळलेल्या बिबट्याला तब्बल 6 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाच्या पथकानं जेरबंद केलं। वनविभागाच्या तज्ज्ञ शूटर्सने बेशुद्धीचे इंजेक्शन दिल्यानंतर बिबट्याला पकडण्यात आलं। बिबट्याची वन्यजीव शुश्रूषा केंद्रामध्ये रवानगी करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील प्रमुख जलस्मारकांपैकी एक आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेल्या बीडमधील खजाना विहिरीचं रक्षण करावं अशी मागणी इतिहासप्रेमींनी केली आणि विहिरीला कोणतंच संरक्षण नसल्यामुळे ऐतिहासिक ठेवा जपावा अशी मागणी करण्यात आली आहे। जालन्यामध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला। आगामी काळात गणेशोत्सव आणि ईद यांसारखे सण साजरे होणार असल्यामुळे कायदा आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पथसंचलन करत काळजी घेण्याचं आवाहन केलं। अखंड सौभाग्य लाभावं यासाठी कुमारिका आणि सुहासिनी हरतालिकेचं व्रत करतात। याच पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठा खुल्या आहेत आणि मूर्ती आणि फळं फुलं घेण्यासाठी महिलांमध्ये मोठा उत्साह आहे। राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीच्या वतीनं व्यवस्थापकांच्या हस्ते आदिती तटकरेंचा शाल आणि मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला। चंद्रपुरात घनदाट वस्तीच्या भागात बिबट्या आढळल्यामुळे एकच खळबळ माजली। बिबट्याच्या वावरानंतर वनविभागाच्या विविध पथकांचा बंदोबस्त तैनात होता। बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र नागझरी इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शिवसंवाद यात्रेचा शुभारंभ झाला। 15 दिवसांच्या या यात्रेचा प्रवास असणार आहे। त्यात 191 गावातील शेतकऱ्यांच्या समस्या स्वाभिमानीचे कार्यकर्ते जाणून घेणार आहेत। बैलपोळ्यानिमित्तानं आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ इथे 2 दिवसांच्या यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी यात्रेत कुस्त्यांचा आखाडा रंगला। यात 350हून अधिक पैलवानांनी सहभाग घेतला। शहापूर मुरबाड रस्त्याची अनेक ठिकाणी चाळण झाली। रस्त्यावर भले मोठे खड्डे पडल्यानं खड्ड्यात वाहनं अडकतायत। या संदर्भात तक्रारी करूनही ठेकेदार आणि अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला।
मुंबई कोलकाता महामार्गावरील उड्डाणपुलाला भेगा पडल्या. 2 महिन्यांपूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. मात्र अवघ्या काही महिन्यातच भेगा पडल्यानं कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. गोंदिया जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी बियाणं, खतं आणि कीटकनाशकाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकानं कारवाई केली. या कारवाईत जिल्ह्यातील 10 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. जामनेर तालुक्यातील लिहिदिग्गर इथल्या ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायतीला टाळं ठोकलं. मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावातील शासनानं मंजूर केलेल्या जुन्या सर्व्हेनुसार 3,500 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात येते आणि या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. मनमाड शहराची पाणी टंचाईतून कायमची सुटका करणारी 400 कोटींची करंजवन पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या या मुख्य पाईपलाईनची चाचणी यशस्वी झाल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केला. तर फिल्टर प्लांटमध्ये पाणी आल्यानंतर जलपूजन देखील करण्यात आलं. फुलंब्री तालुक्यातील नायगाव शहरातील सिंचन तलावाच्या भिंतीची माती ढासळू लागली. त्यामुळे तलाव फुटण्याआधीच जिल्हा परिषद प्रशासनानं जेसीबीच्या साह्यानं चरी पाडून तलावातील पाण्याचा विसर्ग सुरू केलाय. आदिवासी कोळी समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी मुक्ताईनगरच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बैलगाड्यांसह बिराड मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करत आदिवासी कोळी समाज आक्रमक झाला. सोयाबीन आणि कापसाला भाव मिळावा यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याच्याच समर्थनार्थ लातूरमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गळ्यात गळफासाची दोरी लावून घेऊन अनोखं आंदोलन केलं. कापसाला 12,000 रुपये तर सोयाबीनला 8,000 रुपये दर देण्याच्या मागणीसाठी रविकांत तुपकरांच्या आई आणि पत्नी मैदानात उतरले आहेत. शेतकऱ्यांचं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन दोघांचं उपोषण सुरू आहे. नाशिकच्या खुटवड परिसरात पिण्याचं पाणी येत नसल्यामुळे महिला संतप्त झाल्यात. महिलांनी थेट पालिकेवर हंडा मोर्चा काढला. यावेळी महिलांकडून पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नंदुरबार शहरातील एका शाळेत 5वीच्या चिमुकलीवर अत्याचार झाले. या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीनं भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी अत्याचार करणाऱ्या आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. माळशिरस तालुक्यातील रोजगार हमी योजनेतून मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची बिलं मागील 6 महिन्यांपासून पंचायत समितीकडून देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन करत ठिय्या आंदोलन केलं. अधिकारी सतत गैरहजर असल्यामुळे शेतकरी संतापलेत आणि त्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घातला. कोल्हापूरच्या दसरा चौकात विना अनुदानित शिक्षकांनी शिक्षक दिनीच रास्ता रोको आंदोलन केलं. शिक्षकांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या सरकारनं मान्य न केल्यास त्यांनी दसरा चौकात आंदोलन करत निषेध केला. नागपुरात पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्यामध्ये शक्ती कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली आणि नागपुरातल्या या आंदोलनात माजी गृहमंत्री अनिल देशमुख सहभागी झाले होते. पवार गटाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांना नक्की आंदोलन कशासाठी होतं हेच माहिती नव्हतं. आंदोलनातील महिला शक्ती कायद्यापासून अनभिज्ञ असल्याचं दिसतंय आणि नागपुरात झालेल्या आंदोलनातला हा सगळा अजब प्रकार समोर आला. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात बीएससी पॅरामेडिकल विद्यार्थी असोसिएशनतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणारा आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जयदीपसह चेतन पाटीलला देखील 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मालवणमध्ये झालेली घटना दुर्दैवी आहे, पण छत्रपती शिवराय पुतळा दुर्घटनेचे राजकारण करणं चूक आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जयदीप आपटेला सोडणार नाही असंही शिंदे म्हणाले. जयदीप आपटेला काम देणारे सूत्रधार सरकारमध्येच आहेत असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला. आपटेच्या जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलतायत. जामिनासाठी 8 दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत असे आरोप संजय राऊतांनी केले. छत्रपती शिवराय आमच्यासाठी पूजनीय आहेत हे सांगण्यासाठी राऊत किंवा पवारांची गरज नाही अशी टीका नरेश म्हस्केंनी केली. त्यांनी मोठ्या गप्पा मारू नयेत आणि आम्हाला शिकवू नये असा हल्लाबोल खासदार नरेश म्हस्केंनी केला. जयदीप आपटेनं चूक केली असेल तर त्याला आपटावंच लागेल असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं. छत्रपती शिवरायांचा पुतळा प्राण ओतून तयार केला नसेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे असं मुनगंटीवार म्हणाले. पुण्यातील नानापेठेत माजी नगरसेवक वनराज अंदेकरची हत्या झाली. या घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेलं. या घटनेनंतर पुण्यात टोळी युद्ध भडकेल अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र आता
मी काहीही करणार नाही तर मी न्यायाची वाट बघेन असं वक्तव्य कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांनी केलं. नागपूर भिवापूर रोडवरती ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सनं धडक दिली आणि या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 पेक्षा अधिक जण जखमी झाले. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. सकाळपासून जवळपास 15 दुचाकीस्वार घसरले. 2 एसटी बसचा अपघात झाला. या बोगद्यात ऑइल आणि मातीचा थर साचल्यानं अपघात होत आहेत. मालेगावातील सर्वात मोठं असलेलं गिरणा धरण 96.08% भरलंय. तब्बल 2 वर्षांनंतर धरण काठोकाठ भरलं. सलग झालेल्या पावसामुळे आणि गिरणासह मोसम नदीला आलेल्या पुरामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि या धरणाचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात टिपण्यात आलंय. बीड जिल्ह्यामध्ये 8 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे 166 प्रकल्पातील पाणी पातळी 52% पोहोचली आहे. लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा बऱ्यापैकी वाढलेला असला तरी माजलगाव प्रकल्पात केवळ 25%च पाणीसाठा शिल्लक आहे. मावळमधील कुंडमळ्यात एक तरुण आणि एक तरुणी वाहून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस आणि बचाव पथकानं शोधकार्य सुरू केले. मात्र या दोघांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. हिंगोलीच्या कांगलवाडी शिवारात अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला आणि या पुराच्या पाण्यात शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीचे पाईप वाहून गेलेत. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. बुलडाणा जिल्ह्यातील 8 तालुक्यात अतिवृष्टीचा कहर बघायला मिळतोय. जवळपास 11,609 हेक्टर क्षेत्रावरील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत तर 145 गावं बाधित झालीत. या संपूर्ण पूर परिस्थितीत 16,425 शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जरांगे पाटलांनी जालन्यातील नुकसानाची पाहणी केली आणि यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री फडणवीसांशी फोनवरून त्यांनी चर्चा केली. शेतकऱ्यांना 8 दिवसात नुकसान भरपाई देण्याची मागणी फडणवीसांकडे केली. तर शेतकरी संकटात असताना राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करूयात असंही ते म्हणाले. मुंबईतल्या वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधून चाकरमान्यांसाठी भाजपकडून बसेस सोडण्यात आल्या. कोकणात गावी जाण्यासाठी वांद्र्यातून 3 दिवसात 516 बसेस सोडण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील सगळ्यात लांब बोगदा बडोदा JNPT महामार्गावरती बदलापूर ते पनवेल असा 4.25 किलोमीटर लांबीचा तयार करण्यात आला आणि याचं काम अवघ्या 15 महिन्यात पूर्ण झालंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी या कामाचं कौतुक केलं. मीरा भाईंदरला लागून असलेल्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर 3 ठिकाणी बायपास होणार आहे. काश्मीरा भागातील दाराज ढाबा, वेस्टर्न हॉटेल, पांडुरंगवाडी या 3 ठिकाणी बायपास केला जाणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. मालाडमधील नवजीवन SRA प्रकल्पातील इमारतींचं काम सुरू असताना 5 मजूर इमारतीवरून खाली पडले. यातील 2 जागीच मृत्यू झाला तर 3 जण जखमी आहेत. बदलापुरातील घटनेनंतर मीरा भाईंदरचे आयुक्त आणि प्रशासक संजय काटकर यांनी पालिकेच्या एकूण 36 शाळांमध्ये 200 CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या CCTVचं लोकार्पण केलं जाणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अजूनही अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे. याबाबत शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी पालिका आयुक्तांची भेट घेत रस्ते नीट करण्यासाठी 1 दिवसाचा अल्टिमेटम दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सुमारे 65% अधिक बस फेऱ्या बंद होत्या. त्यामुळे गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांना आणि खरेदीसाठी ग्रामीण भागातून आलेल्या गणेश भक्तांचे मोठे हाल झाले. रद्द झालेल्या फेऱ्यांमुळे सुमारे 14 लाखांचं उत्पन्न बुडलं. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. मात्र एसटी सेवा अद्यापही सुरळीत झालेली नाही. एसटी डेपोमधून सांगली साताऱ्याकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द आहेत. त्यामुळे तिकीट बुकिंग केलेल्या प्रवाशांची गैरसोय होतीये. राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील 4ही आगारातून बस सेवा पूर्ववत झाली आहे. कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगळूरपीर या आगारातून 981 फेऱ्या सोडण्यात आल्या तर 877 कर्मचारी पुन्हा कामावर परतलेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्यामुळे एसटी कर्मचारी कामावर परतले. धाराशिवमधील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले तर एसटी वाहतूक सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. मी तुमच्यासाठी काही केलं असेल तर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा असं भावनिक आवाहन इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलं. भादलवाडी तलावाच्या जलपूजनावेळी भरणेंनी भावनिक साथ देत विधानसभा लढण्याचे संकेत दिले. विधान परिषदेच्या आमदारकीच्या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीतच ठिणगी पडली आहे. एकाच महिलेला किती पदं देणार? पक्षात इतरही महिला सक्षम आहेत असं म्हणत रुपाली ठोंबरेंनी रुपाली चाकणकरांवर निशाणा साधला. काम करणाऱ्या इतर महिलांनाही समान संधी द्यावी असं कुचक वक्तव्य रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलं.
राहुल गांधींच्या उपस्थितीत पार पडलेल्या सांगलीच्या कडेगावमधल्या पतंगराव कदम स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी उद्धव ठाकरेंना देखील निमंत्रण होतं, मात्र त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्तानं येऊ शकत नसल्याचं सांगत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्याचं आमदार विश्वजित कदम यांनी सांगितलं. राहुल गांधींच्या दौऱ्यात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या लक्ष्मण हाकेंना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलं. दौऱ्याच्या वेळी कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी लक्ष्मण हाकेंना त्या परिसरात जाण्यास पोलिसांनी बंदी घातली. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून नरेश म्हस्केंनी टीका केली. उद्धव ठाकरेंना म्हस्केंनी चांगलंच डिवचलं. राहुल गांधींचा महाराष्ट्र दौरा हा उद्धव ठाकरेंना चपराक आहे असं म्हस्के म्हणाले. राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नांदेडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दिली. वसंत चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून चव्हाण कुटुंबियांशी संवाद साधत त्यांचं सांत्वन केलं. आमदार नितेश राणेंच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. मुस्लिम समाजाविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध परळीतल्या मुस्लिम समाजानं केलाय. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केल्यानंतर गुन्हा दाखल झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबरला नागपूरच्या सोबतच विदर्भ दौऱ्यावरती येत आहेत. प्रशासकीय यंत्रणेकडून मोदींच्या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. मोदींच्या दौऱ्यानं भाजप विदर्भात प्रचाराचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.